नितेश राणे यांच्या गळ्यातील आवाज अचानक दाबला गेला। नितेश राणे आज अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे हिंदू धर्म सभेच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आणि भाषण करण्यासाठी आले असताना भाषण करताना त्यांचा आवाज गायब झाला। कारण काय समजू शकले नाही। अमरावतीच्या अचलपूरमध्ये एका धर्मसभेत सकल हिंदू समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे भाषण करायला माईक समोर गेले, भाषणाला सुरुवात केली। वादग्रस्त विधाने सुरू करत असताना अचानक त्यांच्या गळ्यातील आवाज गायब झाला। काही बोलता येत नव्हता। मग भाषण थांबवण्यात आला। यावेळी त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करून भाषणाची सुरुवात केली असताना अचानक त्यांच्या आवाजात खरखरा निर्माण झाला। वादग्रस्त भाषणे करून नितेश राणे चर्चेत आहे। हा अमरावती येथे हिंदू धर्म सभेच्या त्यांनी भाषण करण्यासाठी आले असताना मंडळाचे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले। नितेश राणे इस्टेटवर जाऊन खुर्चीवर बसले आणि माईक समोर जाताना अचानक त्यांचा आवाज दाबला गेला। त्यामुळे त्यांना काही बोलता येत नव्हता। ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया। व्हिडिओ बनवताय, फतवे लिखताय, म्हणजे किती हिम्मत चढली आहे बघ हे लोक। बघा यांना वाटतं हे पाकिस्तान आहे, यांना वाटतं बांगलादेश आहे। काही केलं तर खपेल, काही केलं तर होईल। हे तर पोलीस आहे, तिथे पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही। पण ह्या लोकांना कधी अगर आजमावायचं असेल तर परत सांगतो, पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत। होऊन जाऊन दे एकदा अचलपूरमध्ये परत। अरे संचेरी तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत? हा, किड्या मोकळ्यासारखे तुम्हाला बाजूला करू, किड्या मोकळ्यासारखे तुम्हाला बाजूला करू। जय जय श्रीराम। एवढी गाड माझी आवडत, एवढी गाड माझी आवडत। मस्जिदीमध्ये बसून शिवाय आवाज